हे कांद्याचं असं झालंय की ह्या कांद्याला 4 महिने आम्ही असं जपलंय की तळहातातल्या फोडाप्रमाणे जपलंय याला. आणि 4 महिन्यानंतर जर आज माल काढणीला आलाय, आज कांदा काढून असा ढीक टाकलाय शेतामध्ये. जर ह्या कांद्याला जर आता इतका खर्च केलाय, आज याचा खर्च जर निघत नसेल तर नेमकं शेतकऱ्यांना आता करायचं काय, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे. आता हा कांदा जर मार्केटमध्ये न्यायचा म्हणलं तर कमीत कमी 150 ते 200 रुपये खर्च गुणीला खर्च येतोय मार्केटपर्यंत न्यायला. आणि जर त्याच गुणीचे जर 150 आणि 200 रुपये जर येत असतील तर शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे. माझी सरकारला एकच विनंती आहे की जर शेतकरी टिकवायचा असेल तर शेतकऱ्याला गांजा किंवा आपू लागवडीची परवानगी द्या. जर माल आता शेतात पडू नये आणि जर ते न्यायला जर शेतकऱ्यापाशी पैसे नसतील तर शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय, असं माझ्या सरकारला एकच विनंती की मला गांजा लावण्याची परमिशन सरकारने द्यावी, अशी मी सरकारला विनंती करतो. 4 महिने झाले कांद्याची लागवड झालेली. एवढं जपावं लागते की तळहातातल्या फडावणी कांद्याला लेकरासारखं जपावं लागते. आणि एवढं कष्ट तर करावं लागते की सांगायचं माप नाही. आणि एवढं कष्ट करून बी जर त्याच्यातून जर भाव नाहीत कांद्याला तर मग काय करायचं शेतकऱ्यांनी. शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय काहीच मार्ग नाही. काय अपेक्षा होतं तुमच्या एवढं माणसाने इतकं घर बांधाय काढलं, 4 रूमा बांधाय काढल्या तर त्याचं बांधकाम अर्धच पडलं. ह्या कांद्यावर इतक्या अपेक्षा होत्या. ट्रॅक्टर घेतले, ट्रॅक्टरचा हप्ता भरायला पैसा नाही. ते पण आता कसं करायचं. शेतकऱ्याला एवढीच मागणी आमची की आमच्या मालाला भाव द्या. मग आता ट्रॅक्टर कसा भरत, आता हे कांदे पडून राहिलेत शेतात, आता कसा भरायचा. अर्धे कांदे सोडून दिले. काय त्याला कुठं काय करायला सुद्धा रुपया नाही माणसापाशी, तर कुठून करायचा. कांदे रानात शेतात पडूनच कांदे. मग आता कसं करायचा. पुढचा ट्रॅक्टरचा हप्ता भरल्याशिवाय तर मार्ग नाही. का शासन काय आम्हाला थोडंच सवलत देणार आहे त्याच्यात की तुम्ही महिन्या 15 दिवसांनी लीड भरा म्हणून. ते भरावंच लागणार ना. दिवाळीच्या काळाला आणि शेतकऱ्याची दिवाळी कुठेतरी काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ शेतकऱ्या आहे. उन्हाळ्यात हे कांदा पीक काढणीला आलेला आहे आणि याला दिवाळीच्या टायमाला पण असा पाऊस पडला की सगळं जाग्यावर शेतातले सगळे धानं जाग्यावर जिरले. सोयाबीनला पण पिकायला काही आलं नाही. त्या पिकात बी सगळं शेतकरी हे झाले. तर त्याच्यातून आता कांदे केले तर कांद्यातून बी काही रुपया जर त्याला भाव नाही तर कशाने करायचं शेतकऱ्यांनी. तरी कुठून पैसा आणायचा. कुठं असं लेकरांना शाळेत टाकायला पण रुपया जवळ नाही. शेतकऱ्यांनी कसे लेकरं पण शिकवायचे.